नमस्कार मैत्रिणींनो. तर पहा, आज आपण बोट नेक शिकणार आहोत. तर फ्रंट सुद्धा बोट नेक आहे, बॅक सुद्धा बोट नेक आहे, प्रिन्सेस कट आहे. डे 6 मध्ये आज पाहत आहोत बोट नेक. बॅक सुद्धा बोट नेक, फ्रंट सुद्धा बोट नेक. पाठीमागे आपण हुक लावायचे आहेत. तर यासाठी मापे काय घेतलेली आहेत पहा. पूर्ण उंची शोल्डर 15 इंच, छाती 32 इंच, फ्रंट नेक 3.5 इंच, बॅकचा नेक 3 इंच, शोल्डर टू अपेक्स 9.5 इंच, अपेक्स टू अपेक्स 7.5 इंच. आता हा फॉर्म्युला आहे, हा कसा काढायचा आहे म्हणजे मुंडा कसा घ्यायचा आहे. अंदाजे मुंडा कधीही घ्यायचा नाही. आपलं जे ब्लाउज आहे ते व्यवस्थित येण्यासाठी आपण अंदाजे काहीही करायचं नाही, तर आपण व्यवस्थित मुंडा टाकायचा आहे. तर त्यासाठी काय आहे, तर चेस्ट भागिले 6 प्लस 1 इंच म्हणजेच काय, तर पॅक नेक असेल तर आपल्याला छातीचा 1/2 भाग करायचा असतो, त्यात प्लस 1 इंच ऍड करायचा असतो. तर छातीचा 1/2 भाग 5.3 आलेला आहे, प्लस त्यामध्ये 1 इंच ऍड केलेला आहे, बरोबर आपल्याला 6.3 आर्महोल किंवा मुंडा घ्यायचा आहे. तर ही मापे कशी टाकायची आपण पेपरवर पाहूया. तर पहिल्यांदा पेपर घेतलेला आहे, त्याला आपण अशा पद्धतीने एक रेष आखून घ्यायची आहे. त्यानंतर शोल्डरचा निम्मा घ्यायचा आहे. तर शोल्डर आता इथे पहा, शोल्डर 15 इंच आहे, तर 15चा निम्मा आपण इथे अशा पद्धतीने घ्यायचा आहे. तर 15चा निम्मा सोपा आहे, 7.5 इंच येतो, तर इथे 7.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे. त्यानंतर इथून 2.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे. आता इथे 1 इंच खाली शोल्डरचा उतार घ्यायचा आहे. ही रेष ह्या रेषेला सरळ जोडायची आहे. त्यानंतर आर्महोल घ्यायचा आहे, म्हणजेच मुंडा घ्यायचा आहे. तर मुंडा आपला आलेला आहे 6.3. तर इथून आपण 6.3 ला एक मार्क करायचा आहे. आता ही रेष आपण अशा पद्धतीने आखायची आहे. आता छाती किती आहे, तर छाती जी आहे ती 32 आहे. तर 32चा चौथा भाग 8 येईल, प्लस अर्धा इंच पॅक नेक आहे, त्यासाठी अर्धा इंच लुजिंग द्यावं लागेल. तर इथे अर्धा इंच लुजिंग देऊन 9 इंच 8.5 इंचावरती मार्क करायचा आहे. त्यानंतर 1.5 इंच जो राहिलेला आहे तो शिलाई मार्जिन. आता उंची घ्यायची आहे, तर ब्लाऊजची उंची इथून घ्यायची असते. तर ब्लाऊजची उंची तयार 14 आहे, प्लस एक अर्धा इंच. तर पाठीमागच्या भागात कायमच नेहमी उंची जी असते ती थोडीशी कमी केला तरी सुद्धा चालेल. फ्रंटचा भाग जो असतो तो नेहमी 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. बॅकचा पार्ट जो आहे तो उंची जी आहे ती 14 प्लस 1 इंच करू शकता. तर मी इथे 14 प्लस 1 असंच पद्धतीने 15 इंच घेत आहे. आता इथे कमरेचा चौथा भाग जो आहे तो कमर घेर जो आहे तो 28 आहे. इथे कमर घेर दिला नाही, तर कमर घेर देते. चा चौथा भाग 7 इंच येईल, 7 चोक 28. तर इथे 7 इंचाला पॉइंट करायचा आहे व इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे. आता ही सुद्धा रेष आखून घ्यायची आहे. व ही रेष या रेषेला आखून घ्यायची आहे. आता पहा, इथून आपल्याला जितका आपल्याला ही जी तयार शोल्डर असते ती किती तयार हवी आहे त्यामध्ये प्लस 1 इंच ऍड करायचं आहे. तर इथे तयार शोल्डर जे आहे ते 2.5 इंच तयार हवी आहे, तर मी इथे 3.5 इंचावरती मार्क करते व इथून गळ्याचा आकार घ्यायचा आहे. तर इथून मी पहा, इथून गळ्याचं माप टाकायचं. तर 3 इंच आपला नेक आहे, तर इथे 3 इंचावरती मार्क करायचं आहे. 3 3.5 इंच घेऊ शकता, 4 इंच घेऊ शकता, त्याच्या पुढे जाण्याची आवश्यकता नाही. तर हा आकार आता इथे अशा पद्धतीने जोडायचा आहे. हा आपला फ्रंट आकार झाला. आता आपण इथे
आता इथे पहा किती आहे, तर इथे 7.5 आहे. इथे आपण 7 इंचाला मार्क करायचा आहे व हा आकार इथे जोडायचा आहे. आता इथून आपल्याला 1 इंचावरती मार्क करायचा आहे व हा आकार इथून अर्धा इंच खाली घेऊन अशा पद्धतीने घ्यायचा आहे. हा आपला बॅकचा आकार तयार होईल. अशा पद्धतीने हे जे आहे ते बॅकचं माप टाकलेलं आहे. पाठीमागे पाहू शकता इथे जे आहे ते आपण 3 इंच घेतलेला आहे. तर मी गळा कमी सुद्धा घेऊन दाखवते. तर जर 2 इंचाचा घ्यायचा असेल तर इथे 2 इंच सुद्धा घेऊ शकता. अशा पद्धतीने फक्त लुजिंग जे आहे ते आपल्याला द्यावं लागेल. आपण हे सुद्धा नेक घेऊ शकतो, हा सुद्धा घेऊ शकतो, कोणता हवा तो घेऊ शकतो. तर मला असं वाटतं की मी 2 इंचाचा नेक घेईन. तर मी ते 2 इंचाचा नेक जो आहे तो मार्क करेन. 3 इंच मी फ्रंटला घेईन. आता आपण फ्रंट पार्ट काढायचा आहे. हा बॅक आहे, बॅक पार्ट. आता आपण फ्रंट काढायचं आहे. जर तुम्ही अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला नवनवीन डिझाईन पडल्या पडल्या तुम्हाला पाहायला मिळतील, नोटिफिकेशन येईल. आता इथे इथून पहा व्यवस्थित ठेवायचं आहे. आता हा पार्टच इथे ठेवायचा आहे. अशा पद्धतीने काय बदल करायचा हे फक्त सांगते. आता इथून हा पार्ट झाला. गळा आपल्याला खोलायचा आहे समोर. बाकी सर्व मार्किंग तशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे. समोर पॅक असणार आहे, बॅकला हुक असणार आहे. तर आपल्याला ज्यावेळेला आपण कपड्यावर ठेवतो त्यावेळेला इथे आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे. अर्धा इंच वाढवणे ह्या साईडला. आता पहा गळा जो आहे तो 3 इंचाचा घ्यायचा आहे. 3 चालेल, 3.5 इंच चालेल. तर इथे 3.5 इंचावरती मार्क करायचा आहे. अशा पद्धतीने इथे सुद्धा 3.5 इंच अंतर येईल. इथून अशा पद्धतीने गळा घ्यायचा आहे. आता इथे सुद्धा थोडासा आतून आकार अशा पद्धतीने घ्यायचा आहे. बाकी सर्व मापे आता जशा पद्धतीने टाकलेली आहेत त्याच पद्धतीने टाकायचे आहेत. लुजिंग फ्रंटला पण येणार आहे व बॅकला सुद्धा येणार आहे. आता इथून फक्त आपल्याला 2.5 इंच वाढवायचं आहे. टक्ससाठी घेणार आहोत ते. इथे 2.5 इंच वाढवायचं आहे. ही रेषा रेषेला अशी जोडायची आहे. त्यानंतर हा आर्महोल सुद्धा आपण अशा पद्धतीने आकार आर्महोलचा इथे मार्क करायचा आहे. आता पहा शोल्डर टू अपेक्स, शोल्डर पासून अपेक्स पर्यंत आपल्याला 9.5 आहे. तर प्लस 1 इंच म्हणजेच सॉरी 9.5 इंच आहे, तर प्लस अर्धा इंच 10 इंचाला पॉइंट करायचा आहे. अपेक्स टू अपेक्स जे आहे ते 3.5 आहे, त्याचा निम्मा आपल्याला 4.25 इंच माप टाकायचा आहे. आता इथे 4.25 इंच आलेला आहे, त्यातला अर्धा इंच वजा करून इथे 3.25 इंचावरती एक मार्क करायचा आहे. शोल्डर टू अपेक्स टाकलं 10 इंच, अपेक्स टू अपेक्स 7.5 आहे, त्याचा निम्मा भाग टाकला.
हा निम्मा भाग टाकल्यानंतर ह्या भागापेक्षा अर्धा इंच कमी इथे मार्क केलं. आता ही रेष इथे आखायची आहे. इथून आपल्याला 2.5 इंच टक्ससाठी मार्क करायचा आहे व हा आकार अशा पद्धतीने जोडायचा आहे. आता पहा, इथे 2.5 इंच टक्स आहे, त्यामुळे इथे आपल्याला 1.25 इंचची आर्महोलचा आकार टाकण्यासाठी पॉइंट करून घ्यायचा आहे. तर हे कसं आलं हे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सर्व सविस्तरपणे शिकवलेलं आहे. जर तुम्ही नवीन असाल, आज पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल, तर नक्कीच तुम्ही पाठीमागे जाऊन पाहू शकता की कशा पद्धतीने मार्क टाकायचा आहे ते. तर याचा आपण निम्मा घेतो, पुन्हा निम्म्याचा निम्मा घेतो, अशा पद्धतीने ते 1.25 इंच मार्क येतं. आता इथून जेवढा टक्स आहे त्याचा निम्मा म्हणजेच 2.5 इंचचा टक्स आहे, 1.25 इंचावरती मार्क करायचा आहे व इथून ही रेष आखून घ्यायची आहे. आता दोन्ही रेष समान करायच्या आहेत. आता इथे पहा कशा समान करायच्या. इथे 6 इंच आलेला आहे, इथे सुद्धा 6 इंचावरती एक मार्क करायचा आहे व ही रेष या रेषेला जोडायची आहे. आता आपला फ्रंटचा पार्ट जो आहे तो तयार आहे. आता फक्त हा आकार कसा द्यायचा ते पाहूया. त्यासाठी इथून अशा पद्धतीने हा आकार घ्यायचा आहे. आणि हा आकार घेत असताना आपण इथून अशा पद्धतीने, किंवा अजून एक पद्धत दाखवते तुम्हाला. पहिल्यांदा आपण कट करून घेऊया. सर्व कटिंग करून घ्यायचं आहे. आता फ्रंटचा आकार थोडासा इथून अशा पद्धतीने कट करा, नंतर इथून कट करायचा आहे. आता हा आकार ह्या आकारावरती अशा पद्धतीने फोल्ड करायचे आहे. आता पाहू शकता ही रेष ह्या रेषेवरती अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे. आपण कट करून सुद्धा एकमेकावरती ठेवू शकतो, कारण कपडा जो आहे तो वळत नाही. तर त्यासाठी आपण अशा पद्धतीने हे मार्क इथे अशा पद्धतीने ठेवायचं आहे. आता इथून आपल्याला मध्य घ्यायचं आहे. ह्या दोन्हींचा मध्य घ्यायचा आहे. तर 3 इंच मध्ये येईल, तर इथे मध्याला मार्क करायचा व इथून अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. हा आपला आकार होईल तयार. तर हा आपला प्रिन्सेसचा आकार अगदी व्यवस्थित तयार होतो. इथे फक्त मी कट करते. आता इथे सुद्धा टक्स घेतल्यावर आपला आकार आपोआप येतो. तर हा आकार कट करून घ्यायचा आहे. हा आकार इथे जोडायचा आहे. त्यानंतर हा आकार इथून कट करायचा आहे. अगदी परफेक्ट पद्धतीने हवा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करू शकता. आता पहा हा आकार राहिला, तर हा आकार सुद्धा कट करायचा आहे. आपला बोट नेकचा ब्लाउजची कटिंग तयार झालेला आहे. तर सिवलेस बनवायचा आहे, त्यामुळे आपल्याला एवढाच भाग बस होईल. आता वाढवायचं कुठं हे तुम्हाला सांगते.
तर आपल्याला इथे पाव इंच वाढवावं लागेल, 1/4 म्हणजे पाव इंच, व या साईडला आपल्याला शिलाईसाठी अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे इकडून. तर आपण अस्तरवरती माप टाकूया. आता पहा, मी फक्त इकडच्या साईडला अर्धा इंच वाढवलेला आहे. एकदा दाखवते तुम्हाला, हे पाहू शकता. इकडच्या साईडला अस्तर फक्त जे आहे ते याच्यापेक्षा अर्धा इंच इथे वाढवायचं आहे. त्यानंतर हा पार्ट जो आहे तो ह्या पार्टला म्हणजे समोरच्या पार्टला काही वाढवायचे नाही. तर मी असे 2 काढलेले आहेत अस्तर, कारण आपल्याला कप्स टाकायचे असले तर 2 लागतात. हे सुद्धा 2 काढलेले आहेत, हे सुद्धा 2 म्हणजे 4, हे 4 काढले व हे पॅक मध्ये आहे त्यामुळे 2 निघले पार्ट. आता बॅकला मी पहा इथे पोटली बटन बनवणार आहे. तर इथे आपल्याला हुक जे आहेत ते पाठीमागे करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला बॅकला अर्धा इंच, ह्याच्यापेक्षा अर्धा इंच इथे वाढवून घ्यायचा आहे. इथे मी अर्धा इंच पहा वाढवलेला आहे. तर हा पार्ट जो आहे तो इथे तयार झालेला आहे. आता हेच मी अस्तरवरती म्हणजेच मेन कपड्यावरती ठेवून कटिंग करून घेते. समोरची बाजू पॅक काढायची आहे. तर समोरच्या बाजूला आपण इथे पॅक मध्ये अशा पद्धतीने ठेवायचं आहे. बॅकचा पार्ट इथे बसेल व हा जो पार्ट आहे तो इथे बसेल. अगदी कमी कपड्यामध्ये आपलं सर्व ब्लाउज जे आहे ते बसलेलं आहे. सिवलेस बनवायचं आहे त्यामुळे आपल्याला कापड सुद्धा अर्धा मीटर बस होतो. तर आता इथून थोडंसं अंतर जास्त ठेवून कटिंग करायचं आहे. पहा, मी एक्स्ट्रा कापड ठेवलेलं आहे कारण धागे जात असतील तर एक्स्ट्रा कापड ठेवायचं आहे व अस्तर प्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. तर मी आता हे अस्तर प्रमाणे जोडून घेते व पोटली बटन कसे बनवायचे ते तुम्हाला ज्यावेळेला आपण स्टिच करतो त्यावेळेला दाखवते. आता कटिंग झालेलं आहे. आता स्टिचिंग करत असताना आपण पाहूया पोटली बटन कशा पद्धतीने बनवायचे आहेत ते. आता हे अस्तर प्रमाणे मी सर्व एक एक पार्टला हे अशा पद्धतीने व इकडच्या साईडला अशा पद्धतीने मी सर्व अस्तर जे आहे ते अटॅच करून घेईन. आता पहा, बॅकला मी हा, एक मिनिट माहिती लागलाय का चेक करते. तर बॅकला मी हा पार्ट ही डिझाईन घेतलेली आहे. जी आपण पॅक नेक घेणार होतो व त्याला पोटली बनवणार होतो ती सोपी आहे. म्हणजे सोपी म्हणजे काय, तर ती आता ट्रेंड जो चालू आहे तर ही डिझाईन आलेली आहे. तर ही डिझाईन बोटनेक मध्ये कशा पद्धतीने करायची हे आज पाहणार आहोत. त्यासाठी पहा मी काय केलेलं आहे, तर पहिल्यांदा बोटनेक जो आहे तो आपण बोटनेक काढला होता, मधून आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं होतं. तर आपण इथे जे हुक्स बनवणार आहोत ते हुक्स इथे बनवण्याची आवश्यकता नाही, ही सुद्धा डिझाईन तयार होईल. इथे एक आपल्याला नॉट लावायची आहे व इथे खालच्या साईडला आपल्याला इथे एक नॉट लावायची आहे व इथे एक नॉट. अशा पद्धतीने 3 नॉट आपल्याला इथे तयार होतील. इथे जरी नॉट नाही लावली आपण, इथे बटन्स लावला तरी सुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने हे आपल्याला डिझाईनचं ब्लाउज जे आहे ते तयार करायचं आहे. तर ह्यासाठी मापे मी अशा पद्धतीने घेतलेली आहेत, पाहू शकता. तर पहिल्यांदा आपण बोटनेक टाकला, त्यानंतर जितकी उंची आहे तितकं आपल्याला इथून खाली मी 5.5 इंच 6 इंचावरती हा मार्क केलेला आहे. म्हणजे तिथून आपल्याला ह्या मध्यापासून मी 1.5 इंच घेतलेला आहे इथून व हा आकार दिलेला आहे. त्यानंतर इथून खाली मी पुन्हा 4.5 इंचावरती मार्क देऊन हा आकार अशा पद्धतीने 3 इंचावरती दिलेला आहे. नंतर हा आकार अशा पद्धतीने दिलेला आहे. तर आता आपल्याला हे जे आहे ते हे ब्लाउज जे आहे ते आपल्याला जोडायचं आहे. तर मी त्यासाठी काय करणार, पहिल्यांदा हे मध्य जो आहे तो मध्य कट करून घ्यायचा आहे. आता इथे सुद्धा आपल्याला मध्य करून घ्यावा लागेल.
आता आपल्याला इकडची साईड आधी करायची आहे, तर नॉट टाकायचे आहेत. 1 2 3 नॉट टाकलात तरी सुद्धा चालेल. तर पहिल्यांदा मी एक नॉट घेते. वेगळी व आत्ताचा जो ट्रेंड चालू आहे त्या पद्धतीने शिकवायची असा विचार करून मी ही डिझाईन घेतलेली आहे. तर पहा, इथून आतल्या साईडला मी नॉट टाकलेली आहे. आता हा आकार असा घ्यायचा आहे. इथून हा बरोबर पॉइंटला यायला हवा अशा पद्धतीने इथे पुन्हा आपण जसा आकार आहे त्या पद्धतीने वळवायचा आहे कापड. आता इथे एक आपल्याला नॉट टाकावी लागेल. नॉट नाही टाकलात आतून जरी आपण वेगळं कापड लावलं तरी सुद्धा छान दिसेल. आता आतलं कापड जे आहे ते कट करायचं आहे. बोटनेक मध्येच ही डिझाईन घेतलेली आहे. आता हा आकार बघा थोडासा व्यवस्थित घेऊया. आता इथून नॉट पलटी करायची आहे. पाहू शकता इथून अशा पद्धतीने ही नॉट खेचायची. हा आकार बाहेर येतो आपला व ही नॉट पलटी करायची. हा आकार बाहेर येतो. त्यानंतर हा आकार इकडून अशा पद्धतीने पाहू शकता. आता इकडची सुद्धा साईड मी जोडून दाखवते. पहिल्यांदा चेक करायचं आहे. तर अशा पद्धतीने आहे. इथे अशा पद्धतीने ठेवायचं आहे. उलट सुलट झालं तर पुन्हा सगळं खोलावं लागतं. त्यासाठी थोडासा वेळ घेऊन व्यवस्थित चेक करायचं आहे. आता पुन्हा नॉट एक घ्यायची आहे. इथून नॉट जी आहे ती इथे इथून एक घ्यायची आहे आपल्याला.
आता दोन्ही साईडची डिझाईन तयार झालेली आहे. मी प्रेस करून आणते. पाहू शकता अशा पद्धतीने आपला गळा जो आहे तो तयार झालेला आहे. आता हुक कसं लावायचं आहे, तर हुक लावण्यासाठी पहा, इथून आपल्याला एकच हुक लावायचा आहे व खालच्या साईडला आय करायचं आहे, म्हणजे हुक अगदी व्यवस्थित ह्या आय वरती बसेल. नाही तर अशीच जर आपण डिझाईन सोडली व इथे सुद्धा आपल्याला एक जरी अशा पद्धतीने फक्त अशी दोरी बटन घेऊन इथे बटन केलं तरी सुद्धा खूप छान दिसेल. तर अशा पद्धतीने करायचं आहे. तर मी इथे नॉट लावत आहे. नॉटने मी डिझाईन बनवत आहे. ही नॉट आहे ती आपण अशा पद्धतीने डबल घेतलेली आहे. आता ही नॉट आपण अशा पद्धतीने इथे एक व इथे एक लावू शकतो. इथे आपण डिझाईनचं एखादं शोचं बटन लावू शकतो. तर आपण इथे व इथे अशा पद्धतीने 2 नॉट्स लावायचे आहेत. तर त्यासाठी काय करावं लागेल, वरून टीप मारत घ्यायचं आहे. टीप अगदी कडेने व्यवस्थित येईल अशा पद्धतीने टीप घ्यायची. आकार चेंज होणार नाही याची काळजी घ्यायची. आता ही नॉट जी आहे ती अशा पद्धतीने इथे थोडंसं मागं पुढे करायचं, म्हणजे जी नॉट आहे ती खुलणार नाही. तर इथे थोडंसं अंतर ठेवून इथे एक बनवायचे आहे. इथे मोठं शोचं बटन जे भेटतं 10 रुपयाला 4 असतात ते तुम्ही लावू शकता. गोल्डनचं बटन पाहू शकता. आता इथे सुद्धा इकडच्या साईडला सुद्धा अशाच पद्धतीने सर्व वरून टीप मारायची आहे, त्यामुळे कापड उसवत नाही. अशा पद्धतीने आपली डिझाईन जी आहे ती सुंदर अशी तयार झालेली आहे. इथे 2 आपले बटन्स येतील. इथे नॉट असेल, इथे नॉट असेल. बोटनेक मध्ये सुंदर डिझाईन आपण तयार करू शकतो. तर आता फ्रंटचा पार्ट घेते. फ्रंटचा पार्ट करण्यासाठी जे आहे ते अस्तरच्या साईडला अस्तर व गळ्याच्या साईडला म्हणजे मेन फॅब्रिकच्या ठिकाणी मेन फॅब्रिक व अस्तरच्या ठिकाणी अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे. पहिल्यांदा मी अस्तरचा पार्ट घेते. आता अस्तरच्या पार्टला आपण अस्तर हे जोडायचं आहे. आता इकडच्या साईडला सुद्धा अशाच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. आता मेन फॅब्रिकला मेन फॅब्रिक जोडायचं आहे. आता हा पार्ट एका साईडचे दोन्ही पार्ट झालेले आहेत. एक खोलून आपण दुसऱ्या साईडला करायचा आहे. तर इकडच्या साईडला हा पार्ट हवा. आता या साईडला हा पार्ट, या साईडला हा पार्ट जोडायचा आहे. तर अशा पद्धतीने पाहू शकता किती सुंदर पद्धतीने आपला जो आहे तो कप्स जो आहे तो तयार होतो.
इकडच्या साईडला सुद्धा कटिंग पाहू शकता किती परफेक्ट शिकवते मी, कारण आपलं थोडा सुद्धा पॉइंट कुठेही कमी जास्त होत नाही. कटिंग परफेक्ट आहे माझं, त्यामुळे स्टिचिंग माझी अगदी परफेक्ट येते. तर तुम्ही कटिंग व स्टिचिंग दोन्ही सुद्धा अगदी परफेक्ट पद्धतीने शिकू शकता. आता कप्स जोडायचे आहेत. कप्स जोडताना पॉइंट जो आहे तो पॉइंट आधी घ्यायचा आहे. तर हे 34 साईजचे कप्स आहेत. छाती 32 आहे, तर 2 इंच किंवा 4 इंच मोठाच कप घ्यायचा. बरोबर साईजचा कप कधीही घ्यायचा नाही. मध्य जो आहे तो मध्याला पॉइंट करून घ्यायचा. तर इथून पहा, हा टक्स इथून खाली 2 इंच सोडून बरोबर आपला जो पॉइंट आहे, म्हणजेच हा पॉइंट आहे, इथे पॉइंट आपला आला पाहिजे. अशा पद्धतीने असा पकडायचा आहे व टीप मारायची आहे. आता दुसऱ्या सुद्धा साईडला पाहू शकता, कप्स जो आहे तो अगदी परफेक्ट पद्धतीने बसलेला आहे. आता इकडच्या साईडला आपल्याला तसा मारायचा आहे, तर बरोबर मध्ये आपण घ्यायचा आहे व इथून पॉइंट पासून आपल्याला इथून अशा पद्धतीने टीप मारायची आहे. आता हा कप्स आपला एकचा तयार होईल. पाहू शकता बोटने किती सुंदर आलेला आहे. आता आपण खालची साईड व ही साईड दोन्ही सुद्धा पलटी मारून घ्यायची आहे. तर पहिल्यांदा गळा जसा आहे त्या पद्धतीने गळ्याला टीप मारायची आहे. त्यानंतर खालच्या सुद्धा साईडला अशाच पद्धतीने टीप मारायची आहे. आता गळ्याला आपण दाबटीप घ्यायची आहे इथून. पाहू शकता किती छान असा आपला नेक जो आहे तो आहे. तर आता वरून टीप मारते मी इथे. शोल्डर जोडत असताना इथे सुद्धा एक वरून टीप घेतलात तरी सुद्धा चालेल.
आता हा पार्ट जो आहे तो इथे असेल अशा पद्धतीने, तर हा पार्ट इथून असा जोडायचा आहे. आता एक्स्ट्राचं कापड जे आहे ते इथून अशा पद्धतीने घ्यायचा व हे कट करायचं. आता इकडची साईड सुद्धा जोडून घ्यायची आहे. ही साईड इथे अशा पद्धतीने इथे परफेक्ट यायला हवी. ओपन करायची आहे. जे एक्स्ट्रा आहे तिथे अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. आता सिवलेस आहे तर पहा इथे आधी अशा पद्धतीने एक मार्क करायचा आहे. कोणता पार्ट जास्त होतो हे पाहायचं आहे. आता इथे थोडंसं पहा, आपली कायम नेहमी स्लीव जी असते ती अर्धा इंच पाठीमागे असते, तर इथे एक्स्ट्रा जे आहे त्याला खून करायची आहे व टीप मारायची आहे. म्हणजेच इथून आपल्याला अशा पद्धतीने टीप मारायची आहे. आता इथे सुद्धा अशाच पद्धतीने जे एक्स्ट्रा होतं त्या एक्स्ट्रा जे आहे ते पॉइंट करून टीप मारायची आहे. एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे. तर आता लटकन बनवूया. आता ह्याचंच मी मेगा स्लीवलेस कसा करायचा ते सांगते. तर हे कापड घ्यायचं आहे, याला डबल फोल्ड करायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. त्यानंतर पुन्हा एक अशा पद्धतीने फोल्ड करायचा. आता उंची जी आहे ती 2.5 ते 3 इंच घ्यायची आहे. इथून आपण जास्तीत जास्त 3 इंच बाही छान दिसते. 3 तिथे 3.5 इंच. इथे सुद्धा इथे फक्त 1 इंचला पॉइंट करायचा आहे व हा आकार अशा पद्धतीने जोडायचा आहे. हा आपण मेगा स्लीवलेस ब्लाउज जो आहे तो शिवत आहोत. आता हे डबल कापड असतं त्यामुळे एक पार्ट उचलायचा आहे व अशा पद्धतीने डबल ठेवायचा व टीप मारायची आहे. आता इथे सुद्धा अशाच पद्धतीने करायचं आहे. मध्य करायचं आहे व टीप मारायची आहे. आता जे आपण जोडलेला आहोत त्याचा मध्य घ्यायचा आहे. आता नेहमी आपला मध्य जो असतो तो अर्धा इंच पाठीमागे म्हणजे इथे असतो, तर याचा सुद्धा मध्य करून घ्यायचा आहे. आता याचा मध्य इथे येईल, तर हा मध्य इथून अशा पद्धतीने जोडायचा आहे.
एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे. पाहू शकता किती सुंदर मेगा स्लीव जी आहे ती तयार झालेली आहे. आता इकडची साईड सुद्धा तशाच पद्धतीने घ्यायची आहे. आता इथे मध्ये घ्यायचं आहे, इथून अशा पद्धतीने जोडायचं आहे. आता फिटिंग कसं टाकायचं आहे, तर फिटिंग टाकत असताना इथे आधी टक्स मारून घ्यायचा आहे. पाठीच्या साईडला टक्स घ्यायचा आहे. तर इथून बरोबर आपल्याला 4.5 इंचाचा टक्स घ्यायचा असतो. तर इथे बरोबर शोल्डरचा मध्ये घ्यायचा आहे. इथून टक्स घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आता इकडच्या सुद्धा साईडला तशाच पद्धतीने टक्स घ्यायचा आहे. शोल्डरचा मध्य उंचीला 4.5 इंच. पाहू शकता दोन्ही साईड आपले झाले आहेत. आता फिटिंग टाकायचं आहे. फिटिंग टाकत असताना पहिल्यांदा एकदा चेक करायचा. आता 1.5 इंच आपलं फिटिंगचं शिलाई मार्जिन आहे. तुम्ही छातीचा चौथा भाग सुद्धा टाकू शकता प्लस अर्धा इंच. तरी मी ती शिलाई मार्जिन 1.5 इंच ठेवली आहे. 1.5 इंच वरती मार्क करते व टीप मारून घेते. आता इथे सुद्धा पहा आपल्याला स्लीव जी असते ती लूज असते, त्यामुळे इथे सुद्धा 1.5 इंचावरती मी मार्क करते. आता इकडच्या साईडला सुद्धा तशाच पद्धतीने फिटिंग टाकायचं आहे. 1.5 इंचावरती मार्क करायचं आहे. पाहू शकता किती सुंदर जो आहे तो ब्लाउज तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचा ब्लाउज जो आहे तो तयार करू शकता. तुम्हाला जर भाई नको असेल तर तुम्ही सिवलेस बनवू शकता. मी ते भाई सिवलेसच दाखवणार होते, पण तुम्हाला कापड एक्स्ट्रा होतं माझ्याकडे, म्हणून तुम्हाला मी जी सिवलेस भाई असते ती दाखवलेली आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही बनवू शकता, नको असेल तर काही बनवण्याची आवश्यकता नाही. तर आता हा बोटनेक जो आहे तो इथे आपल्याला अगदी परफेक्ट पद्धतीने आलेला आहे. ज्यावेळेला घालतो त्यावेळेला पहा अशा पद्धतीने इथे अंतर असेल थोडंसं व हा बोटनेक अशा पद्धतीने परफेक्ट बसेल. आता इथे लटकन बनवायची आहे. तर लटकन बनवण्यासाठी मी इथून अशा पद्धतीने फोल्ड घ्यायचं आहे व आपल्याला 4 लागतील. तर इथून आपण
हे 4 पीस आपल्याला बास होतील. हा पार्ट असा घ्यायचा आहे. आता एक दाखवते, बाकीचे सर्व त्या पद्धतीनेच करून घेईल. इथे ठेवायचं आहे. त्यानंतर हा पॉइंट इथे अशा पद्धतीने घ्यायचा आहे. हा पॉइंट इथे घ्यायचा आहे व इथे टिप मारायची आहे. त्यानंतर हा पॉइंट इथे अशा पद्धतीने ठेवायचा आहे. पुन्हा एक टिप मारायची. पाहू शकता अशा पद्धतीचे लटकन सर्व मी तयार करून घेते. पाहू शकता ब्लाउज किती सुंदर असा तयार झालेला आहे बोटनेक मध्ये. तर स्लीव अटॅच करायची असेल तर तुम्ही करू शकता, नको असेल तर नाही घेतलं तरी काही हरकत नाही. मी तुम्हाला आपलं कापड जास्त होतं म्हणून मी तुम्हाला स्लीवलेस जे आहे ते शिकवलेलं आहे. बॅक सुद्धा पाहू शकता किती सुंदर झालेला आहे. अशा पद्धतीची डिझाईन तुम्ही इथे बनवू शकता. इथे आपल्याला 2 बटन्स लावले म्हणजे आपलं जे ब्लाउज आहे ते हुक न लावता अगदी छान पद्धतीने आपल्याला घालता येईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उद्याच्या भागात आपण दुसऱ्या पद्धतीचं ब्लाऊज शिकूया. थँक्यू फॉर वॉचिंग.